गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता सकाळचे 6 वाजले आहेत आणि इथं माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे. कारण शर्वीची बस 7:10 येते, त्यामुळे 2 टिफिन द्यावे लागतात, एक ब्रेकफास्टचा आणि एक लंचचा. तर त्याचीच तयारी सुरू होती. आज मी पहिल्यांदा बीटरूटचे पराठे करणार होते. तर मी बीट छान असं धुवून ते कट करून उकळायला ठेवलं होतं. काही जण खिसून पण करतात, पण खिसून म्हणजे ह्याच्या आधी मी कधी ट्राय केलं नाही. मग ते कच्चे असल्यासारखं लागायला नको म्हणलं पराठे, त्यामुळे मी त्याला कट करूनच छान असं उकळायला ठेवलं होतं. साईडला माझी भेंडी करायची सुरू होती. तिला आज लंचमध्ये भेंडीची भाजी, चपाती आणि ककडी असं देणार होते आणि नाश्त्यामध्ये बीटरूटचे पराठे आणि दही असा प्लॅन होता माझा. तर मी भेंडीना फक्त लसूण टाकूनच करते आणि मला तर वाटतं सगळ्या लहान मुलांना भेंडी आवडते. लहान मुलांना काय, मलासुद्धा भेंडीना खूप जास्त आवडते, पण शरीराला केले ना की मग मिठाचीच खावी लागते. ती काय तिखट अजून एवढं खात नाही. आणि इथं माझं ते बीट पण उकळून झालं होतं, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं लसूण, हिरवी मिरची, थोडासा ओवा, जिरी असं सगळं टाकून घेतलं. तुमची मुलं जर जास्त तिखट खात असतील ना, तर तुम्ही 2 किंवा 3 मिरच्या टाकू शकता, पण शरीव काय एवढं तिखट खात नाही, त्यामुळे मी थोडंसं टाकून घेतलं. नंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकलं, धनेपूड आणि वाटण केलेलं टाकलं, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं सगळं मळून घेतलं. तर ही काय मी रेस्ट करायला ठेवलं नव्हतं, कारण टाईम नव्हता की ते पीठ भिजायला ठेवावं लागेल म्हणून. आणि नंतर पटकन असं लाटून घेतलं. तिला मग तूप काय लावलं नव्हतं, मी तेलच लावलं, कारण 9-10 वाजता ब्रेक होतं म्हणजे ब्रेकफास्टचा. आणि उगी नंतर तुपाची वास आल्यासारखं होतं थंड झाल्यावरती. छान असा तिचा टिफिन तयार करून द्यायला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.